श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे कार्तिक महिन्यातील मोठी कार्तिकी एकादशी. या एकादशीला आपण प्रबोधिनी एकादशी तसेच देवउठणी एकादशी या नावाने देखील ओळखतो. कारण आजच्या दिवशीच भगवान विष्णू हे जे आहेत त्यांच्या 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागे झालेले असतात. त्यामुळे या एकादशीला देवउठणी एकादशी या नावाने देखील ओळखत असतात. आणि यानंतरच आपल्या जीवनातील जी काही शुभ आणि मंगल कार्य जी आहेत तर त्या कार्यांना सुरुवात होत असते. तर आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे. आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्याखाली आपल्याला अशी एक वस्तू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या मनातील कोणतीही इच्छा असू दे, तुमची खूप दिवसापासूनची कोणतीही रखडलेली इच्छा असू दे, कठीणातील कठीण इच्छा असू दे, तुमच्या आर्थिक समस्या असू देत, लक्ष्मीप्राप्तीची इच्छा असू दे, धनप्राप्तीची इच्छा असू दे, कोणत्याही बाबतीतील इच्छा असू दे, तर ती इच्छा 1 दिवसात पूर्ण करण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये आपण संध्याकाळी रोज सकाळ संध्याकाळ तरी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करत असतो. दिवा हा लावतोच. कारण दिवा हा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे महत्त्वाचे काम, महत्त्वाचे माध्यम आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आणि परंपरेत दिवा हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. दिवा हा स्वतः जळत राहून दुसऱ्याला प्रकाशित करणारा दिवा आहे. हा तेजाचे प्रतीक मानला जातो. दिवा हा प्रज्वलित केल्याने आपल्या घरात म्हणजे आपल्या एकटेपणाची भीती दूर करून मन प्रसन्न करण्याचा, मन उत्साहित करण्याचा दिवा हे काम करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये छोटी पूजा असू दे किंवा मोठी पूजा असू दे, सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून मगच ती पूजा केली जाते, संपन्न होते. म्हणजेच कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच केली जाते. एवढंच नाही तर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये अखंड दिवा हा तेवत ठेवला जातो. इतकं महत्त्व या दिव्याला दिलं जातं. त्याचप्रमाणे बघा, रोज संध्याकाळी देवासमोर आपल्या घरी दिवा आपण लावतो. हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो. आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. म्हणून आपल्याला या एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर बघा, आपण इतर दिवशी आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावत असतो, परंतु विशिष्ट तिथीला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा काही उपायसुद्धा त्यासोबत करायचे असतात. तर मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. मग तुमची ती इच्छा धनप्राप्तीची असू दे, लक्ष्मीप्राप्तीची असू दे, तुमची घर घेण्याची असू दे, गाडी घेण्याची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू दे, तुमचा उद्योग, धंदा, व्यवसाय तेजीत चालावा, तुमच्या आर्थिक समस्या सुटाव्यात आणि तुमच्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी टिकावी, कोणतीही तुमची मनातील इच्छा असू दे, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे पहा. आपल्या देवघरामध्ये संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला हा दिवा आपण संध्याकाळी रोज आपल्या देवघरामध्ये लावत असतो. तर संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचाच आहे. परंतु तो कशा पद्धतीने लावायचा आहे पहा. तुमच्या देवघरामध्ये जे ताम्हण असतं किंवा ताम्हण नसेल तर एक छोटी स्टीलची प्लेट घ्या किंवा ताट घ्या. त्या ताटामध्ये तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. कुंकू ओलं करायचं आहे आणि त्या ओल्या कुंकवाने तुम्हाला त्या ताटामध्ये किंवा त्या ताम्हणमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकची तुम्हाला पूजा करायची आहे. म्हणजे हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल किंवा फुलाच्या पाकळ्या तुम्हाला त्या स्वस्तिकवरती टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपण जो दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करतो तर तो दिवा आपल्याला त्यामध्ये जोडवात घालायचा आहे. तुम्हाला शक्य झालं तर गाईच्या तुपाचा वापर करा. नसेल शक्य तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. परंतु त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे त्या दिव्यामध्ये, तेलाचा दिवा लावणार असाल तर. नसेल तर तुम्ही तुपाचा लावला असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 7 तांदळाचे अखंड दाणे घ्यायचे आहेत. ते तांदूळ कुठेही तुटलेले, फुटलेले किंवा काळे पडलेले असे अजिबात नाही. तुम्हाला स्वच्छ, पांढरे, शुभ्र, अखंड
तांदळाचे 7 दाणे घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 7 वेलची घ्यायच्या आहेत आणि 7 वेलचीबरोबरच तुम्हाला 7 लवंगासुद्धा घ्यायच्या आहेत. ह्या 3 वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या 3 वस्तू उजव्या हातामध्ये घेऊन त्याची मूठ बंद करायची आहे. मूठ बंद करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमची कोणतीही इच्छा असू दे, कठीणातील कठीण इच्छा, तुमची खूप दिवसांपासूनची इच्छा असू दे, अगदी संतान प्राप्तीची जरी इच्छा असली तर ती सुद्धा तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे. माता लक्ष्मीला स्मरण करत तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे, भगवान विष्णूंना स्मरण करत तुम्हाला ही इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर हे जे 3 वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या स्वस्तिकवरती ठेवायच्या आहेत. आपण ज्या स्वस्तिक ओल्या कुंकवानं काढलेला आहे तर त्यावरती आपल्याला ह्या 3 वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा आपल्याला त्या स्वस्तिकवरती ज्या आपण 3 वस्तू ठेवलेल्या आहेत त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. परंतु तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची, धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा अशा विशिष्ट तिथींना आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो. हा दिवा जो आहे तर या दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेकडे करायची आहे. उत्तर दिशा ही देवांची दिशा मानली जाते, लक्ष्मीची आगमनाची दिशा मानली जाते, कुबेर देवताची दिशा मानली जाते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये उत्तर दिशेला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे ह्या विशिष्ट तिथींना जेव्हा आपण असा दिवा प्रज्वलित करतो धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कोणतीही तुमची इच्छा असेल त्यासाठी देवांच्या दिशेकडे तुम्हाला ह्या दिव्याची वात करायची आहे. आपण इतर वेळेस आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो तेव्हा तो देवांकडे तोंड करून प्रज्वलित करतो. म्हणजे आपले देव जे आहेत तर ते पश्चिमेकडे तोंड करून असतात आणि आपले जे देवांची पाठ जी आहे ती पूर्वेकडे पाठ असते. तेव्हा आपण दिवा हा पूर्वेकडे तोंड करून लावत असतो. परंतु अशा वेळेस हा दिवा जो आहे तो उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, एखादं फूल वाहायचं आहे. तर अशा पद्धतीने अतिशय साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा अगदी 24 तासात पूर्ण होईल असा अत्यंत प्रभावी उपाय आहे. 1 दिवसात तुमची इच्छापूर्ती होणार म्हणजे होणारच असा हा उपाय आहे. नक्की आवर्जून करून पहा. संध्याकाळच्या वेळेस अशा विशिष्ट तिथींना आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये असे काही सेवा आणि उपाय ह्या झाल्याच पाहिजेत. लक्ष्मी मातेच्या स्मरण झालं पाहिजे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अखंड वास्तव्य राहावं. कारण ह्या 3 वस्तू ठेवल्यावर ह्या 3ही वस्तू ज्या आहेत ते माता लक्ष्मीला आकर्षित करणार आहेत. 3ही वस्तू माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या 3 वस्तू दिव्याखाली ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 3 वस्तू काढून घ्यायच्या आहेत. जेव्हा आपण अंघोळ करून, स्नान करून देवघरामध्ये देवपूजा करण्यासाठी जातो त्यावेळेस ह्या 3 वस्तू काढून घ्यायच्या आहेत. त्या एका डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस तुम्हाला ह्यातील एक वस्तू, 1 लवंग, 1 तांदूळ आणि 1 वेलची तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. रोज तुम्हाला 7 दिवस हे 3ही वस्तू दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्यानंतर 7 दिवसानंतर ह्या 3 वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा, सोपा परंतु अतिशय प्रभावी असा उपाय आहे. उपाय व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस प्रदोषकाळी हा उपाय करायचा आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.